सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे अंबरनाथ में अंतर्राष्ट्रीय योग दिवस के अवसर पर गुलाबराव करंजुले पाटिल प्रतिष्ठान ने जीबीके समूह और क्रीड़ा भारती अंबरनाथ के सहयोग से अटल उद्यान में एक समूह योग कार्यक्रम का आयोजन किया। इस कार्यक्रम को नागरिकों का सहज प्रतिसाद मिला। दिनेश सिंह ने उपस्थित लोगों को विभिन्न योग आसन, प्राणायाम और ध्यान का प्रदर्शन किया। उन्होंने जोर देकर कहा कि योग से शारीरिक स्वास्थ्य के साथ साथ मानसिक स्थिरता, सकारात्मक सोच और संतुलित जीवनशैली विकसित होती है। उन्होंने यह भी कहा कि नियमित योगाभ्यास स्वस्थ एवं सुखी जीवन की नींव है। श्री गुलाबराव बाबूराव करंजुले पाटिल, अंबरनाथ नगर परिषद की नगराध्यक्ष श्रीमती तेजश्री करंजुले पाटिल, समूह नेता और नगर सेवक श्री मुख्य अतिथि अभिजीत गुलाबराव करंजुले पाटिल, श्रीमती सुनीता गुलाबराव करंजुले पाटिल और डॉ. अल्पना गुलाबराव करंजुले पाटिल थे। यह सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम आयोजकों की ओर से सभी नगरसेवकों, पदाधिकारियों, क्रीड़ा भारती के कार्यकर्ताओं, जीबीके समूह के सदस्यों और पार्टी के सहयोगियों को धन्यवाद दिया गया। मॅडम, काय सांगाल, आज आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त कार्यक्रम ठेवलाय? आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि या निमित्ताने आपण आपल्या अंबरनाथ शहरातील अटल उद्यान ओपनिंग झालं होतं। तिथे असं योगाचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। खूप शाळेतील मुलं असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, सगळ्या वर्गातील सगळे लोक इथे उपस्थित होते आणि सगळ्यांनी सुंदर असा योग केलेला आहे। आणि आजच्या या योगा दिनाच्या निमित्त पुढं सगळ्यांनाच अंबरनाथकरांना त्याचबरोबर पूर्ण आपल्या देशातल्या जनतेला सांगू इच्छिते की योग हा केलाच पाहिजे। योग इज अ टॉनिक, कारण की ते आपल्याला सुदृढ ठेवतं, आपल्या माइंड फ्रेश ठेवतं आणि त्याच्यामुळे आपल्याला आपलं आयुष्य पण मला वाटतं खूप चांगल्या प्रकारे वाढतं। त्याच्यामुळे सगळ्यांनी योग केलं पाहिजे। या निमित्ताने आजच्या योगा दिनाच्या निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि सगळ्यांनी योग करा हा संदेश देते। ओके सर, काय सांगाल, आज आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त कार्यक्रम ठेवला होता? आज 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिन। 2010च्या आधी फक्त लोकांना रामदेव माहीत होते आणि सर्रास असा योगा काय असतो थोडीफार माहिती होती, परंतु आपल्या देशाचे पंतप्रधान जगद्गुरू आदरणीय मोदी साहेब यांनी या योगाला खेळाचा दर्जा देऊन आज या योगाचा सन्मान वाढवलेला आहे। त्यांच्यामुळं आज संपूर्ण भारतामध्येच नाही तर आणखी 10-12 कंट्रीमध्ये योगाचा प्रसार झालेला आहे आणि मला वाटतं लवकरात लवकर योगा हे ऑलिम्पिकमध्ये सुद्धा लवकरात लवकर येईल अशी मी अपेक्षा करतो। आणि आदरणीय मोदी साहेबांनी या योगाला जे प्राधान्य दिले आणि ज्याचा त्यांच्यामुळे जो प्रसार झाला आहे त्याच्याबद्दल त्यांचेसुद्धा मी मनापासून धन्यवाद मानतो। आदरणीय मोदी साहेबांचं एकच ध्येय आहे की मी आणि माझी प्रजा ही सुद्धा सुदृढ आणि निरोगी राहावी, हाच उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि त्यामुळे त्यांनी योगाला जास्तीत जास्त प्राधान्य दिलेलं आहे आणि योग दिवस आज मोठ्या उत्साहात संपूर्ण भारतामध्ये मानला जातो। ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांनी जमल त्यावेळेस जसं जमल ते, प्रत्येकाला काही सकाळीच योगा ब्रह्ममुहूर्तामध्ये करता येईल असं शक्य नसलं तरी ज्या वेळेस त्याला जमल, जे काही छोटे मोठे आसन करता येतील ते घरच्या घरी करावे। त्याने त्याच्यासाठी जीबीके ग्रुपने त्यांना आज मॅट फ्री देऊन टाकलेलं आहे। त्यांनी घरामध्ये योगा करावून परत पुढच्या वर्षी याच ठिकाणी भेटावं आणि जसं आता या आमच्या मुलांनी प्रात्यक्षिक दाखवलं तसं त्यांनी सुद्धा काहीतरी थोडंफार प्रात्यक्षिक दाखवावं अशी आमची अपेक्षा आहे।